ईशान्य कोर्टामध्ये अरुंधतीचे धिंदोडे काढलेले असतात आणि त्याच गोष्टीमुळे आता मात्र अरुंधती मनातून खचलेली असते. अरुंधतीला खूप वाईट वाटलेलं असतं. ईशाने अशा प्रकारचं वक्तव्य आता कोर्टामध्ये केलेलं असतं. त्यामुळेच आता अरुंधती ही अय्यप्पांना भेटण्यासाठी आलेली असते. अय्यप्पांशी ती बोलत असते. अय्यप्पांना ती म्हणत असते की अय्यप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ईशाने जरी माझ्या नावाचे धिंदोडे कोर्टामध्ये काढलेले असेल, मला कोर्टामध्ये बेअब्रू केलं असेल तिने, तरी देखील मी हार मानण्यातली नाहीये. मी पुन्हा उठेल, पुन्हा लढेल. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आपण हार नाही मानायची आहे, आता आपण पुन्हा जोमाने लढायचंय. तेव्हा मात्र आता अय्यप्पा अरुंधतीचे या गोष्टीसाठी कौतुक करत असतात. त्याच वेळेस तिथे संजना येते. संजना म्हणत असते की काय ग, काय माझ्या सासू सासऱ्यांचे सारखे कान भरायला तू येत असतेस? नाही, तसंही तुला त्याशिवाय तर काही चैनच पडत नाही, परंतु आता तुझं हे नाटक बंद कर. तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की संजना, जरा तोंडाला लगाम ठेवून बोल. माझ्याशी जरा बोलतेय तू, याचं भान ठेव. तेव्हा मात्र संजना म्हणत असते की काय ग, तू काय कोणी कलेक्टर वगैरे लागून गेली का? आणि काय म्हणतेस तू? तुझ्याशी बोलताना मी भान ठेवू? अगं, तू माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझा सगळा खेळ खंडोबा चालवलाय आणि आई माझ्या सासू सासऱ्यांचे कान भरत आली आहेस तू, आणि तू त्यांना तुमच्या बाजूने करून आमच्या विरुद्ध सोडलंय तू त्यांना. तुझ्याशी बोलताना मी माझा तोंडाची जीव सांभाळू? शक्यच नाही. आणि तुझी लायकी काय आहे ग अरुंधती? अगं, नेहमी अशीच तू एकटी राहिली आणि एकटीच मरशील एक दिवस तू. तुला लाज कशी वाटत नाही दुसऱ्याच्या संसारामध्ये नाक गुपसताना? तेव्हा मात्र आता अरुंधती पेटते. अरुंधतीला खूप राग येतो संजनाचा. अरुंधती म्हणत असते की संजना, तू नीट बोल माझ्याशी, अजूनही तुला सांगते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कोणाच्या संसारात नाक गुपसत नाहीये. माझे आई वडील आहेत ते, त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून मी लढते कोर्टामध्ये. आणि एक लक्षात ठेव संजना, तुझी हार होणार हे निश्चित आहे. तेव्हा वेळी सुधर आणि आम्ही कोर्टात केस जिंकूच हे तुला कळेलच लवकर. तेव्हा मात्र संजना उगतचा कॉन्फिडन्स घेऊन म्हणत असते की ते शक्यच नाहीये, आणि हसूनच म्हणत असते की ते तुला जमणार पण नाही अरुंधती, कारण की केस आम्ही जिंकणार आहोत, कारण की आमचा देखील तेवढाच हक्क आहे घरावरती. तेव्हा अरुंधती एक सिंपल लाईन मध्ये आता संजनाला म्हणत असते, हे बघ, तुमचा हक्क आहे तो वडिलोपार्जित, परंतु ज्या व्यक्तीचा मूळ हक्क आहे ती व्यक्ती अजूनही जिवंत आहे, आणि त्या व्यक्तीला जर काही वाटलं त्या जागेचं करायचं तर ती व्यक्ती त्या जागेचा स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. असा कोर्टामध्ये कायदा आहे, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. तेव्हा मात्र संजना घाबरते. संजनाला वाटतं की आता ही गोष्ट वेगळ्याच दिशेला जाऊ राहिली. तेव्हा संजना विषय बदलत म्हणत असते की अरुंधती, मला माहिती आहे ना तुझे इरादे काही साफ नाहीये. हे सगळं तू मुद्दाम करतेय, माहितीये ना. हे काय तू, मला माहितीये ना, तू हे काय चॅरिटी म्हणून नाही करत आहे. नक्कीच याच्यामध्ये तुझा काहीतरी हेतू आहे आणि तुला ही जागा बळकवायची आहे म्हणून तू हे सगळं करतेय. परंतु अरुंधती, मी तुझा हा प्लॅन कधी सक्सेसफुल होऊन देणार नाही. तेव्हा अरुंधती म्हणत असते की हातच्या कंगनाला आरसा कशाला? मला काही गरज नाहीये तुझी जागा बळकवण्याची. फक्त माझ्या आई वडिलांवरती अन्याय व्हायला नको, बस इतकंच. बाकी ते जर तुम्हाला विदाऊट केस लढता जर करायचं असेल तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये त्याचा. तेव्हा मात्र आता अरुंधती, संजना आणि आई आणि आप्पा तिथे चौघही असतात. त्यांचं भांडण सुरू असतात. तेवढ्यात आता तिथे यश येतो. यश म्हणत असतो की संजना, तुझी खरी तर लायकी नाहीये माझ्या आईशी बोलण्याची. तरी जरी तू बोलत असली आता माझ्या आईशी, तरी जरा आवाज खाली ठेवून बोलत जा आणि इज्जतीत बोल. तेव्हा मात्र संजनाला खूप राग येतो. संजना म्हणत असते, काही मॅनर्सच नाहीये या मुलाला, हा पण त्याच्या आईसारखाच आहे, डिक्टो. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की मला अभिमान आहे मी माझ्या आईसारखा आहे याचा. तेव्हा तू मला शिकवू नको मी कसं वागायचं, कसं बोलायचं ते. माझ्या आईने मला जे बोलायचंय, जसं बोलायचंय ते पूर्णपणे शिकवलंय. मला तर खरं तुझ्याविषयी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण की तुझ्याशी बोलण्यासाठी तुझी ती पात्रता नाहीये तुझ्याशी आम्ही बोलावं म्हणून. तेव्हा मात्र आता संजनाला खूपच राग येतो. तेवढ्यातच आता तिथे अनिरुद्ध आलेला असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की यश, काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? तेव्हा मात्र यश म्हणतो की बाबा, तुम्ही नेहमी ह्या बाईची साथ देत आलाय, परंतु तुम्हाला माहिती नाहीये ही तुम्हाला खूप मोठा धोका देणार आहे. तुम्हाला नक्कीच एक दिवस माझ्या या शब्दांची आठवण येईल, तुम्ही हिच्यामुळे फसले जाल. तेव्हा तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही स्वतंत्र निर्णय एकदा घ्या, कारण की तुम्हाला नंतरून खूप पश्चाताप होईल. तेव्हा अनिरुद्ध चिडतो
आणि म्हणतो की यश, खूप बोलतोय तू, हा हे खूप होतोय तुझं, अति करतोय तू जरा तोंड सांभाळूनच बोल. आता असे त्यांचे वाद झालेले असतात आणि त्यानंतर अरुंधती म्हणत असते की चल आपण जाऊया. तेवढ्यातच तिथे ईशा येते. ईशाला बघून मात्र अरुंधती इग्नोर करते. तेव्हा ईशा म्हणत असते आपल्या अपमानाने पोट भरलं नाही वाटतं. आता ईशा असं म्हणत असते. ईशाला आता अभि म्हणत असतो की ईशा काय बोलतेस तू, अगं आई आहे ती आपली, तू असं नको बोलूस. तेव्हा ईशा म्हणत असते मी नाही मानत तिला आई माझी. ईशा म्हणते की जे मी बोलले ना कोर्टात ते काही खोटं नव्हतं, ते पण खरंच होतं आणि मला ते करण्याची खूप दिवसापासूनची इच्छा होती, परंतु आज मला मोका मिळाला. तेव्हा मात्र आता अरुंधतीला खूपच वाईट वाटत असतं. अरुंधती मात्र तोंडातून शब्दही काढत नसते. तिला ईशाशी कोणताही प्रकारचा वाद घालायचा नसतो. ईशाला ती माफ करत असते, प्रत्येक गोष्टीला माफ करत असते, ती सोडून देत असते. परंतु ईशाचं मात्र काही थांबायचं नावच नसतं. ईशा मात्र कंटिन्यू काही ना काहीतरी बोलतच असते. तेव्हा मात्र आता अरुंधतीला खूप जास्त वाईट वाटायला लागतं. तेव्हा आता ईशा अरुंधतीच्या डायरेक्टली मनावरती हल्ला करते. तेव्हा अरुंधती काही न बोलता तिथून निघून जाते आणि तिच्या मागे आता यश देखील गेलेला असतो. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक. कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचंय आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो वाट कसली बघताय, आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा. कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकल्या आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा. आणि आता सर्वजण तिथेच उभे असतात. तेव्हा आता अरुंधती घरात येते. ती खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं की ईशाने माझ्यावरती असले आरोप केले, ती असल्या गोष्टी बोलली माझ्याविषयी, मला खरंच खूप वाईट वाटतंय असं ती यशला म्हणत असते. तेव्हा यश तिला समजावून सांगत असतो की कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते. तुला माहितीये ईशाचं सध्या मानसिक स्वास्थ्य ठीक नाहीये. ती काहीच्या काही पण करायला लागली आणि काहीच्या काही पण बोलायला लागली. अनिशला पण बघ ना तिने कसं डिच केलं. खरं तर अनिश सोबत त्यांचं रिलेशन व्यवस्थित चाललं असतं, त्यांच्यामध्ये व्यवस्थित नातं देखील बिल्ड झालं होतं, परंतु या ईशाने तिच्या हलक्या मेंदूने त्या गोष्टी समजून घेतल्या नाही आणि ते नातं तिने तोडून टाकलं. आणि आता काय करतीये, आता तिला इच्छा आहे की तिला टॉवर मध्ये घर मिळावं. परंतु बघ ना आई, अगं ईशा किती बदलली आहे या गोष्टींमध्ये. ती पण त्या संजनाच्या पावलांवरती पाऊल ठेवायला लागली. मला तरी वाटतं की काही दिवसानंतर ईशा सुद्धा संजनाच्या पावलावरतीच पाऊल ठेवेल. मला तर तिची काळजी वाटते, तिला सुधारण्याचा मी प्रयत्न करतोय, परंतु ईशा मात्र काय माझं ऐकायला तयारच नसते. तिला नेहमी तिच्या मनाचं तिच्या स्वतःच दौडायचं असतं. तेव्हा मी तोही प्रयत्न सोडून दिलाय आई. आता असं जेव्हा यश म्हणत असतो तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते काय कमी केलं होतं रे ह्या ईशासाठी, ती असं का बोलतेय आता आणि इतकी का बदललीये ती. काहीही विचार न करता ती आता अनिरुद्ध आणि संजनाच्या बाजूनी झाली आणि माझ्या विरुद्ध साक्ष दिली तिने. खरंच मला कळत नाहीये मी काय कमी पडले पालन पोषणामध्ये. तेव्हा मात्र आता यश म्हणत असतो की जाऊ दे नाही, तू या सगळ्या गोष्टी इग्नोर कर. तर आता पुढे एक भयानक गोष्ट घडणार असते मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितला मित्रांनो तर तुम्ही ठरला आहात लकी विनर. आणि मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता बघायचा आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मनोगत लिहायचंय आणि त्याच्या शेवटी पैठणी हा शब्द लिहायला मात्र विसरायचं नाहीये. आणि मित्रांनो तुमच्या मनोगतामध्ये तुम्हाला या मालिकेविषयी नेमकं काय वाटतं, नेमकं आता अरुंधतीची साईड बरोबर आहे की संजनाची साईड बरोबर आहे, आपणचं काही चुकतंय का, याबद्दल तुम्ही काही लिहू शकता किंवा तुमचं पर्सनल ओपिनियन देखील तिथे लिहू शकता. तर मित्रांनो वाट कसली बघताय, आतापर्यंत भरपूर लोकांनी आपल्या चॅनलवरती पैठणी जिंकली आहे आणि मित्रांनो तुम्ही ठरू शकतात पुढले विनर. तर मित्रांनो वाट कसली बघताय, लगेच जाऊन कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि मिळवा पैठणी. तर मित्रांनो आता अरुंधतीला खूप वाईट वाटत असतं, अरुंधती खूपच विचार करत असते, परंतु यश तिला समजावण्याचं काम करत असतो.
आता मात्र दरवाजाची बेल वाजते. अभि तिथे आलेला असतो. अभि म्हणत असतो की आई मला माफ कर, मी तुझ्या विरुद्ध भरपूर गोष्टी केल्या. आता अरुंधतीची तो पूर्णपणे मनापासून माफी मागत असतो आणि अभि आता अरुंधतीला म्हणत असतो की आई अगं मला खूप जास्त वायवल केलं ह्या संजनाने वेळोवेळी मला चुकीच्या गोष्टी सांगून नेहमी मला ती इन्फ्लुएन्सच करत आलीये आणि मला खरंच आता तिचा कंटाळा आलाय त्या गोष्टींचा. आणि तिने बघ ना आता ईशाला कसं उभं केलं तुझ्या विरोधात. तेव्हा मात्र अरुंधती काहीही बोलत नसते. अरुंधती म्हणत असते की ठीक आहे. तेव्हा अभि म्हणत असतो की आई मला माहितीये की केस तर आप्पा जिंकणार आहे आणि मी माझ्या मनातून सर्व काही काढून टाकलंय की मी आता मला तो टावर वगैरे पण नकोय, मला काहीच नकोय. आता मला आपल्या आपल्या घरात राहायला जायचंय आणि आपण सर्वांनी एकत्र राहायचंय आता. असं जेव्हा अभि म्हणत असतो तेव्हा अरुंधतीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. अभि आता खूपच जास्त अरुंधतीला समजावून घेत असतो. अरुंधती समोरच तो हे सगळं काही बोललेला असतो. नंतरून तो घरात देखील भांडलेला असतो. घरातल्यांना सगळ्यांना म्हणालेला असतो की आईची काहीच चूक नाहीये यात. आई जे करतीये ते बरोबर करतीये. एकदा तुम्ही स्वतः अरुंधतीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा आणि मग विचार करा, मग तुमच्यातलं सामर्थ्य कळेल. आता त्याने चांगलं सगळ्यांना खडे बोल सुनावलेले असतात, त्यामुळे आता कोणीही काही बोलत नसतं. तर आता अभि हा अनिरुद्ध, संजना आणि ईशा या तिघांशी देखील भांडत असतो आणि आता अभि सगळ्यांना समजावून सांगत असतो की आई बरोबर आहे आणि तुम्ही चुकीच्या आहात. आता आपणचं घर मिळालंच पाहिजे, त्यासाठी मी स्वतः लढणार आणि मी आता तुमच्या विरोधात जातोय अशी त्यांनी घोषणा केलेली असते. आता खरं तर अरुंधतीला खूप मोठा सपोर्ट मिळालेला असतो. अभि हा तिचा मुलगा असला तरी पण तो तिच्या विरोधात होता याचं तिला पहिल्यांदा दुःख असतं, परंतु नंतरून तिने आता स्वीकारलेलं असतं आणि अभि देखील आता अरुंधतीच्या साईडने झालेला असतो. आणि आता मात्र ईशा, अनिरुद्ध आणि संजना हे एका साईडला पडलेले असतात. आप्पा आणि आई या दोघांनाही खूप चांगलं वाटत असतं की अभि आता त्यांच्या बाजूने झालाय. अभि देखील आता आप्पांना साथ देणार असतो. आप्पा म्हणत असतात की शाब्बास अभि बेटा, आणि आता आप्पा अभिचं कौतुक करत असतात. आप्पा आता देखील खूप ट्रेस मध्ये असतात आणि आई सुद्धा ट्रेस मध्ये असते. त्यांना केसचं टेन्शन चालू असतं, परंतु अभि म्हणतो की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आई अप्पा, आपण सगळं काही व्यवस्थित करू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि असं म्हटल्यानंतर कुठेतरी आई अप्पांना सपोर्ट मिळाल्यासारखं वाटत असतं. अभिने पार्टी बदलल्यामुळे संजनाला इकडे राग आलेला असतो. संजना आता म्हणत असते की हा अभिला एक दिवस पस्तावा येणार, ज्या दिवशी हा टावर उभा राहील नाही इथे आणि मग सगळे कसे मुळ्यासारखे चिटकायला येतील, तेव्हा मात्र याला अजिबात काही भीक घालायची नाही असं संजना म्हणत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की संजना तो माझा मुलगा आहे आणि तो जरी चुकीचा वागत असला तरी देखील त्याने आधी आपल्याला साथ दिलेली, त्याच्यामुळे तू त्याच्या बाबतीत असं बोलू नको. तेव्हा मात्र संजना ही अनिरुद्धवरती चिडत असते. अनिरुद्ध अरे काय रे, तुला प्रत्येकाचा पुळका का बरं आहेत का? तुला का बरं इतके तुझे घरातले तुझ्या बाजूने वाटतात? अरे ते तुझ्या विरुद्ध इतके वागतात तरी देखील तू त्यांचाच विचार करतो. अरे अनिरुद्ध सुधर रे आता तरी. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणत असतो की संजना तू जरा जास्त बोलतीये. हे बघ मी असं काहीही करत नाहीये, मला त्यांचा पुळका वगैरे पण नाहीये, परंतु तूच विचार कर ना, त्यांनी आपल्याला आधी देखील साथ दिली होती ना, मग आता तू कशाला त्यांच्या विरुद्ध बोलतीये? तेव्हा मात्र संजना म्हणत असते की अनिरुद्ध तुला वाटतंय तसं नाहीये आणि दिसतंय तसंही नाहीये. संजनाच्या आणि अनिरुद्धच्या बोलण्यानंतर आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. या दिवशी पुन्हा कोर्टामध्ये आता ईशाची साक्ष होणार असते. ईशा पुन्हा कोर्टामध्ये बोलणार असते. आता ईशा पुन्हा एकदा कोर्टात येते. तेव्हा मात्र तिला प्रश्न उत्तर जेव्हा होतात तेव्हा मात्र ईशा पुन्हा एकदा अरुंधतीची पोलखोल करायचा प्रयत्न करत असते. तिच्यावरती चिखलफेक करत असते, तिच्याविषयी घाणघाण बोलत असते. तेव्हा मात्र आता सुलेखाताईंना सुद्धा खूप वाईट वाटत असतं. सुलेखाताई अरुंधतीला धीर देत असतात. यश देखील अरुंधतीला धीर देत असतो, परंतु ईशा स्वतः म्हणत असते माझी आई हा शब्द म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. मला माझ्या आईला माझी आई असं म्हणून सुद्धा हाक मारू वाटत नाही, परंतु म्हणून मी तिला बाई म्हणेल. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते ती बाई खूप जास्त लालची आहे आणि तिला जे हवंय ते करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कोर्टामध्ये आता ईशा अशा प्रकारची साक्ष देत असते आणि ही साक्ष ऐकून मात्र अरुंधतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झालेल्या असतात. एवढंच नव्हे तर अरुंधती मात्र आता हुंदके देत रडायला सुद्धा लागलेली असते. ईशाने ऑलरेडीच अरुंधतीच्या इज्जतीचे चिथडे केलेले असतात, परंतु आता पुन्हा एकदा आईच्या नात्याला सुद्धा काळीमा आता ती फासत असते. आई मुलीच्या नात्याला आता ईशा ही काळीमा
फासत असते. आईविषयी आता नको त्या गोष्टी त्या कोर्टामध्ये बोलत असते. ईशाचं म्हणणं असतं की आईचा याच्यामध्ये काहीतरी वाईट हेतू आहे, म्हणून तिला हा टावर होऊ द्यायचा नाहीये. या टावरमुळे आमच्या सर्वांचं कल्याण होणार आहे, आम्हाला एक नवीन स्टेटस मिळणार आहे, हे माझ्या आईला देखवत नाही. तेव्हा वकील म्हणत असतात की तेव्हा देशमाने वकील म्हणत असतात की मग मॅडम तुमच्यावरती कशा प्रकारे अन्याय झालाय हे जरा कोर्टाला समजून सांगा. तेव्हा ईशा म्हणत असते, लहानपणापासून माझे मी स्वतःच बघितलंय. आईने कधी मला बघितलंच नाही आणि माझ्यासाठी काहीही केलं नाही, आणि जे काही केलं ते सगळ्याच आया करतात, असं आता ईशाचं म्हणणं असतं. परंतु आम्हाला माहितीये, आम्हाला बाबांनी सांभाळलं, बाबांनी सर्व काही केलं आमचं, आणि बाबांच्याच याच्यावरती आम्ही सगळं काही मोठे झालो. आणि आज बाबांनी जर निर्णय घेतलाय तर त्याला 100% आमचा पाठिंबा राहणारच, आणि बाबांचा निर्णयच योग्य आहे. आई नेहमी चुकीची होती, चुकीचीच राहणार आहे. तिला नेहमी फक्त स्वतःच्या मनाला जे वाटतं तेच खरं करायचं असतं, आणि मग त्याच्यासाठी ती कोणत्याही पातळीला प्रत्येक वेळी जातच असते. त्यात काही नवीन नाहीये. आणि या गोष्टी आता मला इथं कोर्टामध्ये सांगायच्या सुद्धा नाहीये काही, की त्या गोष्टींमुळे सर्वच काही डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे आता ईशा ही अरुंधती विषयी वाटेल ते बोलत असते. ईशाला आता कोर्टामध्ये आठवत असतं, संजनाने जे पॉइंट दिलेले असतात ती ते आठवण्याचा प्रयत्न करत असते. तिला आठवत असतं की संजना म्हणालेली असते, अरुंधती खूप भावुक आहे आणि भावनेच्या भरामध्ये ती खूप जास्त तुटून जाते. तेव्हा तू तिच्या भावनांवरती हल्ला कर, तिच्या प्रत्येक गोष्टीला खोटं आहे असं सांग. ती फक्त प्रेमाचं नाटक करायची, काळजी करायचं नाटक करायची, अशा गोष्टी तू कोर्टामध्ये बोल, म्हणजे ती पूर्णपणे बेहाल होऊन जाईल, आणि मग आपल्याला आपली केस जिंकण्यासाठी सगळा मार्ग मोकळा होऊन जाईल. आता हा सल्ला संजनाने दिलेला असतो. दुसरीकडे मात्र आता देशमाने वकील कोर्टामध्ये आता अरुंधती विरुद्ध अरुंधतीचं कॅरेक्टर, इतर सगळ्या गोष्टी अरुंधतीवरतीच घेऊन येत असतात. परंतु आता सुलेखा ताई पुढे येतात आणि म्हणतात की हा मुद्दा कोर्टामध्ये जो चाललाय तो घराविषयी आहे. मुळातच अरुंधतीचा इतका काही संबंध नाहीये या गोष्टीशी. जरी अरुंधतीने त्यांचे कान भरले असतील, परंतु त्यांनी केस केली आहे ना, मग त्यांच्या केसचा आणि अरुंधतीच्या या गोष्टींचा काही संबंध येत नाही. आणि मग सुलेखा ताई कोर्टामध्ये जे काही झालेलं असतं अरुंधती विरुद्ध ते सगळं धुडकावून लावत आता पुन्हा एकदा केसला नवं ओळख देते. देशमाने पुरा हादरून जातो, कारण की त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो या केसला रिकामा करण्याचा. तेव्हा आता सुलेखाताई पुन्हा एकदा म्हणत असतात की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत जे सादर करू इच्छिते मी इथे, की ज्याने पूर्ण घर हे आप्पांच्याच कंट्रोल मध्ये आहे हे सिद्ध होईल, आणि विनायक देशमुख यांनाच या घराचा पूर्ण अधिकार पूर्वरत करून त्यांच्याच नावे हे सगळं करावं ही कोर्टाकडे आता विनंती ही सुलेखाताई करत असतात. आणि सुलेखाताई हेही म्हणतात की आता यापुढे जे व्यक्ती या प्रॉपर्टीचे ओनर आहे ते निर्णय घेतील की ही प्रॉपर्टी कुणाला द्यायची किंवा कुणाला नाही, कारण की या प्रॉपर्टीवरती त्यांना ऑलरेडी खूप जास्त त्रास सहन झालेला आहे. त्याच्यामुळे कोर्टाकडे ही देखील रिक्वेस्ट त्यांच्या वयाकडे बघून आता सुलेखाताईंनी केलेली असते. आता कोर्ट यावरती निकाल देणार असतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला पैठणीच्या स्पर्धेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला करायचं इतकंच आहे की हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मनोगत लिहायचंय. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ते करून घ्या. पात्र व्यक्ती तेच ठरणार आहे जे या सगळ्या अटी पूर्ण करणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती बरेचसे स्पर्धक पैठणीसाठी पात्र ठरले आहे. तर मित्रांनो, तुम्ही पुढले व्यक्ती असू शकता पैठणी जिंकणारे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की मित्रांनो तुमच्यातले 20% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि 80% लोक फक्त आणि फक्त व्हिडिओ बघतात. तर मित्रांनो, असं करू नका. तुम्ही एक सबस्क्राईबचं बटन दाबताय म्हणजे आम्हाला एक आधार देताय पुन्हा असे व्हिडिओ बनवण्याचा. तर मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.